मला वाटलेच होते तुम्ही याल समर्थ, कारण ती अवघड वाटणारी वाट मी तुमच्यासाठीच मोकळी ठेवली होती. आणि ती वाट पाहिली तेव्हाच मला तुमच्या हेतूचा संशय आला गंगाधरराव. मी तुम्हाला गंगाधररावच म्हणतो. खरे नाव मला माहीत आहे, पण माझीही जीभ ते नाव उच्चारायला असमर्थ आहे. आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा कमल, भाग 6. किती वेळापासून ते त्याला समजले नाही, पण दाराचा काळा चौकोन रिकामा नव्हता. तिथे काहीतरी होते. काय होते याची व्याख्या करणे फार अवघड होते, पण मनात काही चित्रे उभी राहत होती. पूर्वी ऐकलेली कमलच्या तोंडून काही वर्णने समोर येत होती. गुडघ्या एवढ्या उंचीचे, हलकेच सरकणारे. ते आता सरकत नव्हते. दाराबाहेर उभे राहून खोलीत पाहत होते. किंवा असावे, कारण त्याला चेहरा असा नव्हताच. अंधाराहूनही काळी पण प्रखर दाहक अशी एक छायाकृती. मेंदूत खरा अर्थ शिरायला एवढा वेळ लागला आणि मग आप्पाचे सर्व शरीर रोमांचित होऊन उठले. सर्व शरीरावरून लाटांमागून लाटांनी शहारे सरसरत जात होते. त्याचा स्वतःचा प्रत्यक्षपणे प्रथमपासूनच त्यांच्याशी निर्विवाद संपर्क आला होता. हीच का ती कमलला दिसलेली आकृती? हीच का पडद्याआड लपून राहत होती? झोपलेल्या शांतामामींना पायांना धरून दाराबाहेर खेचत होती? ही अशी एकच आहे की आता घरभर त्या पसरल्या आहेत? आणि ती आत काय पाहत होती? का दारावर पाहण्यासाठी पाठवली होती? आजवर त्याला अनेक अनुभव आले होते, पण दरवेळी समर्थ बरोबर होते आणि तो नुसता निरीक्षक किंवा फार झाले तर दुय्यम सहाय्यक होता. आता गोष्ट वेगळी होती. भयानकाची एक दृश्य, स्पर्श आणि श्राव्य सुद्धा प्रतिमा त्याच्या समोर आली होती. तो काय करणार होता? आपल्या भीतीग्रस्त मनाची शरम वाटत असतानाच त्यावरची निर्णयाची जबाबदारी गेली. बोळात एका अंगाने प्रकाशाचा प्रखर झोत पडला त्या आकृतीच्या आसपास. प्रकाश टीप कागदासारखा टिपला जात होता. एक सफाईदार हालचालीने ती बुटकी आकृती प्रकाशाकडे वळली. गढूळ मण्यांसारखे 2 डोळे लकलकले. आणखी एक गोष्ट आप्पाला दिसली. त्या सावलीला जाडी अशी नव्हतीच. बाजूने ती एखाद्या पुठ्ठ्यासारखी पातळ दिसत होती. मग पावलांचा आवाज झाला. सावली निमिषार्धात नाहीशी झाली. येणारी पावले ओळखीची वाटत होती का दुसरेच कोणीतरी? पण शंका क्षणातच फिटली, कारण प्रत्यक्ष समर्थच बोळातून आले. आप्पाला त्यांचा चेहरा त्या अंधारात स्पष्ट दिसत नव्हता, कारण खोलीतला प्रकाश बाहेर पोहोचू शकत नव्हता. पण त्यांच्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश भिंतीवरून परावर्तित होऊन त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यांचा चेहरा इतका कठोर दिसत होता की क्षणभर अपरिचितच वाटत होता. पण प्रसंगाच्या ताणाखाली हा बदल अपरिहार्य आहे असे आप्पाला वाटले. खोलीच्या दाराबाहेरच उभे राहून त्यांनी एक बोट तोंडावर ठेवून आवाज न करण्याची खूण केली आणि मग त्याच बोटाने खूण करून आप्पाला आपल्या मागोमाग येण्याची खूण केली. आप्पाचा हात मेणबत्तीकडे जाताच त्यांनी हातानेच ती तेथेच राहू देण्याची खूण केली. आप्पा मांडणीवरून उठला आणि खोलीबाहेर आला. समर्थांवर आप्पाचा इतका अंधविश्वास होता की तो त्यांच्या मागोमाग अगदी निशंक मनाने चालत होता. आसपासचा सर्व भक्षक अंधार आणि विचित्र शांतता सर्व तसेच होते. आपण कोठे चाललो आहोत याची आप्पाला कल्पना येत नव्हती. एकदा त्याला अशी शंका आली की आपण मघाशी आलो त्या वेळेपेक्षा आता हा बोळ जास्त लांब वाटतो का? पण मनातल्या कल्पना नेहमी सापेक्ष असतात आणि परिस्थितीनुरूप त्या बदलत असतात, याचा त्याला अनुभव होता. समर्थांना त्यांच्या शोधात या चमत्कारिक घरातली एखादी गुप्त वाटही सापडली असण्याची शक्यता होती. त्यात अनपेक्षित किंवा अशक्य असे काहीच नव्हते. औचितपणे समोरचा टॉर्च मालवला गेला. 10 दिशांनी अंधार त्याच्या भोवती कोसळत आला. समर्थ जवळच असले पाहिजेत, पण ते इतके निश्चल उभे असावेत की त्यांचा श्वासही आप्पाला ऐकू येत नव्हता. ते खरोखरच पुढे आहेत याची खात्री करून घेण्यासाठी त्याने त्या दिशेने हात हलकेच पुढे केला. त्याची कल्पना होती त्यापेक्षाही ते पुढे गेले असले पाहिजेत, कारण त्याचा हात मोकळ्या हवेत फिरत होता. त्याने एक पाऊल हलकेच पुढे टाकले, पण तरीही त्याचा स्पर्श समर्थांना झाला नाही. मनात जराशी अस्वस्थता आली.
समर्थ, त्याने हलकेच हाक मारली. निदान हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण ओठातून शब्दच येत नव्हते. त्याला एक विलक्षण संवेदना झाली. आपल्या हालचाली एखाद्या स्वप्नात व्हाव्यात तशा होत आहेत. हाक मारणे, हाताने शोध घेणे, एवढेच काय, या अंधाऱ्या जागेत उभे राहणे, सर्व खोट्या, केवळ मानसिक क्रिया किंवा क्रियांच्या कल्पना वाटायला लागल्या. मनातली अस्वस्थता वाढत होती. तिला एक भीतीची काळी किनार आली होती. पण मनाचा धीर राखणे तर अगदी निकडीचे होते. ती तटबंदी अभंग राहिली तरच तो स्वतंत्र राहणार होता. त्याची ही शंका होती. ज्या घरात प्रवेश करताना खुद्द समर्थांनाच शाश्वती वाटत नव्हती, तिथे त्याच्यासारख्याचा काय पाड. आसपासचा अंधार किंचित उजळल्यासारखा वाटत होता. दोनदा किंवा तीनदा परावर्तित झालेला प्रकाश क्षीणपणे त्याच्यापर्यंत पोहोचत होता. या प्रकाशात एक सोनेरी छटा होती. प्रकाश हळूहळू प्रखर होऊ लागला. आता शंकाच नव्हती, तो पिवळसर हलता प्रकाश मेणबत्तीचाच होता. समर्थ. अजून अप्पाला आपली जागा ध्यानात आली नव्हती. एका परक्या घरात मध्यरात्रीच्या अंधारात बावरलेल्या मनाने तो उभा होता. विचारही सरळ नव्हते. त्यांना तर्काचा आधार नव्हता, ज्ञानाची मदत नव्हती. शेवटी मेणबत्ती जेव्हा प्रत्यक्ष दृष्टिक्षेपात आली तेव्हा त्याला एक भयानक धक्का बसला. कारण मेणबत्ती हातात घेऊन सावकाश चाललेले समर्थ खाली, त्याच्या खाली होते. पण हे शक्यच कसे होते? तो काय छताला टांगला होता? समर्थ. त्याने जीव खाऊन हाक द्यायचा प्रयत्न केला, पण तोही प्रयत्नच राहिला. शब्द तर तोंडून निघालेच नाहीत. त्याचे विचार सुद्धा एक दाट आवरणात गुदमरल्यासारखे झाले होते. समर्थांशी मानसिक संपर्क सुद्धा अशक्य झाला होता. आतून बाहेरून आवळून टाकणारी, शरीराला बांधून टाकणारी, मनाला जखडून टाकणारी ही शक्ती गंगाधर रावांचीच असली पाहिजे. तो किती सहज फसला होता. स्वतःशी विचार तर थांबतच नव्हता. या स्थितीवर त्याच्यापाशी उपाय नसला तरी तो या सापड्यात कसा सापडला हे जाणून घ्यायला त्याची धडपड चाललीच होती. खोलीबाहेर जाऊ नकोस, समर्थांनी बजावले होते. तेव्हा ते स्वतः त्याला बाहेर बोलावणारच नाहीत. म्हणजे ते दिसलेले समर्थ नकली होते. तो सहज फसला यात फारसे आश्चर्य नव्हते. शेवटी त्याच्याच मनातली प्रतिमा त्याच्यासमोर उभी करण्यात आली होती. काही दोष असतील तर त्याचे त्याला जाणवणे शक्यच नव्हते. पण अप्पाने बारकाईने विचार केला तेव्हा त्याच्या ध्यानात आले की भीतीपोटी तो इतका अधीर झाला नसता तर त्याला संशय आला असता. ज्या अवकाशात त्याच्या मेणबत्तीचा प्रकाश पोहोचू शकत नाही तिथे साध्या टॉर्चचा प्रकाश पडेलच कसा? आणि मग त्याला समर्थांचा क्षणभर अपरिचित वाटलेला चेहराही आठवला. तो जर जरा सावध राहिला असता, जरा विचाराने वागला असता तर. पण ती वेळ आता गेली होती. त्याच्या मनात एक खिन्नपणा होता. स्वतःच्या धोक्यापेक्षाही समर्थांच्या परीक्षेला आपण उतरलो नाही, एवढेच नाही तर त्यांच्या शोधात आणखी अडचणीची भरच घातली याचा अप्पाला खेद होत होता. इतक्या वर्षांच्या शिकवणीनंतरही. एक चमत्कारिक हिसका बसून त्याचे विचार अस्ताव्यस्त झाले. सर्व शरीर गदागदा हलवल्याची ही भावना होती. पुन्हा एकदा अंधार झाला होता आणि त्याचा दिशांचा सर्व अंदाज गेला होता. आपण कोणत्या तरी दिशेला खेचले जात आहोत एवढी जाणीव होत होती. विरोध अशक्यच होता. वाऱ्यातून एखादा कागदाचा कपटा खेचला जावा, तो आधांतरी स्वतःभोवती गिरक्या घेत उलटा सुलटा फिरावा, तसे अप्पाला वाटत होते. ही जाणीव बाह्य स्थितीचे कोणतेही ज्ञान नसताना कशी होत होती हे त्याला काही केल्यास समजत नव्हते. असे कोणीतरी स्वतःशीच समाधानाने म्हणाले. हा आवाजही आपण कसा ऐकू शकतो? आप्पाच्या मनात एक विसंगत विचार आला. आप्पाची गती थांबली आणि त्याचे तात्विक विचारही थांबले. कारण आता तो एकटा नव्हता. आसपास अंधार असूनही त्याला कोणाच्या तरी अस्तित्वाची धग जाणवत होती. किडक्या मनाला, विषारी बुद्धीला, पापी आणि दुष्ट स्वभावाला जर एखादा वास असला तर तो असाच असला पाहिजे. त्याची जवळीक अशीच असह्य होत असली पाहिजे. त्याच्या आसपासचा अंधार एका रक्तवर्णी प्रकाशात बदलत होता. लाल निखाऱ्याची धग, तसलाच धुसर प्रकाश. असल्या प्रकाशात स्पष्ट काहीच दिसत नाही. वस्तूंचा विस्तार बदलत असतो, बाह्यरेषा वितळत असतात, विद्रूप सावल्या घोंगावत असतात. पण या साऱ्या कोलाहलात एक आकृती मात्र स्थिर होती
आणि तिच्या धगधगत्या लाल रेषा ओळखीच्या वाटत होत्या. स्थूल शरीर, बारीक काळे डोळे. गंगाधरराव. आणखी एक नमुना, ते तुच्छतेने म्हणाले. ती तुच्छता झोमण्याच्या मनस्थितीत आप्पा नव्हता. मनावरची सर्व संरक्षक कवचे गळून पडली होती आणि भीतीही थैमान घालीत होती. या निखालस दृष्टतेपुढे त्याचा साधा भोळा स्वभाव चुरमडून गेला होता. हा बघ आधीचा. गंगाधररावांनी हाताने काहीतरी केले. पत्त्याच्या डेकमधून एखादे पान पुढे ओढले जावे तसा एक पातळसर आकार पुढे आला, पण तोही ओळखीचा होता. जयंता. त्याला समर्थक घरभर शोधत होते आणि तो इथे या कोण्या गुप्त ठिकाणी एखाद्या चित्रासारखा रचून ठेवला होता. भीती आणखी खोलवर घुसली. मग तो स्वतः, आप्पा तरी याहून वेगळा कशावरून असेल? तोही एक नमुना होता, एक क्षुद्र नमुना होता, इतर अनेकांसारखा अडगळीत रचून ठेवण्यासारखा. हालचालींबरोबरच काळही जणू गोठला होता. काळाच्या जाणीवेचे जे काही इंद्रिय शरीरात असेल ते आता निद्रिस्त झाले होते, निरुद्ध अवस्थेत गेले होते. सूक्ष्मदर्शकाखाली एखादी जवळजवळ अदृश्य वस्तू प्रचंड विस्तार पावावी तसा हा एखादाच क्षणार्धाचा विस्तार असेल, किंवा अतिदूर अंतरावर प्रकाश आणि काळ निरर्थक होतो तसेच इथलेही झाले असेल. तास आणि दिवस त्याला न जाणवता उलटत असतील. समर्थांनी मार्तंडच्या त्या वेगळ्या विवक्षित अवकाशाचे वर्णन असेच काहीतरी केले होते. एक अलिप्त स्वयंपूर्ण संस्था. समर्थांशी त्यांचा सदोतीत असणारा मानसिक संपर्क तुटला होता. त्याच्या राग, लोभ, तिटकारा, भीती या भावनांना काहीच अर्थ नव्हता. त्याला रचून ठेवून मग ते गंगाधरराव नाहीसे झाले होते, किंवा तिथेच असेल तर त्याला जाणवत नव्हते. जयंताही आसपास कुठेतरी होता. त्याला हाक मारून जाग आणता आली तर? आप्पाने विचार केला. जयंता. त्याने हलकेच हाक मारली, पण दुसऱ्या क्षणी त्याला त्या प्रयत्नाची विफलता समजली. त्याच्या भोवती जणू एखादा अभेद्य कोशच बांधला होता. बाहेरचा सर्व संबंधच संपला होता. आप्पा. एक हाक त्याच्या कानावर येत होती, समर्थांची हाक. सवयीने त्याने डोळे उघडले. तो त्या लहानशा खोलीत घडवंचीवर अवघडल्या शरीराने झोपला होता. समर्थ त्याच्या शेजारी उभे होते. जोपर्यंत आठवण जागी झाली नव्हती तोपर्यंत हे स्वाभाविकच वाटत होते, पण यात काहीतरी चूक आहे अशी शंका मनाला येताच आज स्फोट झाला आणि आठवणींचा काळा ढग उसळून वर आला. अंधारातली ती आकृती, रात्रीतला तो प्रवास, गंगाधरराव. अप्पा तारदिशी उभा राहिला आणि जवळजवळ पडलाच. सावकाश अप्पा, सावकाश. त्याला समर्थांनी आधार दिला. पण समर्थ, काल रात्री? होय. आधी तुला ते स्वप्न वाटले ना? नाही अप्पा, ते खरोखरच घडले होते, पण तुला गंगाधररावांनी काही काळ ताब्यात घेतला होता. समर्थ म्हणाले. म्हणजे तुम्ही वेळेवर तिथे पोहोचलात म्हणायचे? अप्पा म्हणत होता. हो अप्पा. अप्पा, जरा ध्यान देऊन ऐक, किंवा ध्यान दे. तुला घरात काही बदल जाणवतो का काल रात्रीच्या तुलनेने? आपली निरीक्षण शक्ती समर्थांइतकी तीक्ष्ण नाही हे अप्पाला माहीत होते, तरीही त्याने प्रयत्न केला. घरात सर्वत्र एक शांतता होती. तुला ते कदाचित जाणवणार नाही अप्पा, पण घरातला सर्व कोलाहल थांबला आहे. गंगाधरराव किंवा जयंता किंवा आणखी जे कोणी होते ते, त्यांच्या अस्तित्वाची चाहूल लागत नाही. चल माझ्याबरोबर. ते त्या लहानशा कोठीकडून बाहेर आले. आता तो अंधार कोठेही नव्हता आणि दिवसही उजाडला होता. पहाटेचा अंधुकसा प्रकाश बंद खिडक्यातून आणि अंगणातून येणाऱ्या बोळातून आत येत होता. एक उदासवाणी, नीरस सकाळ. अप्पाला वाटले तिच्यात प्रसन्नता नव्हती, उत्साह नव्हता, चमक नव्हती. समर्थ खोल्यांमागून खोल्या उघडत होते. सर्व रिकाम्या होत्या. घर रिकामे, भकास वाटत होते. समर्थ, हा प्रकार आहे तरी काय? आप्पा म्हणाला. ते दोघे रात्रीच्या अंधारात गडप झालेत की काय? आप्पा, ते घरात दिसत नाहीत एवढे खरे, समर्थ सावकाश म्हणाले. हिरवी खोली सताड उघडी होती. कोणीही आत यावे, पाहावे
जणू आता लपवण्यासारखे काहीच नव्हते. समर्थ आत गेले नाहीत. पायऱ्या उतरून ते मधल्या अंगणात आले. मग बाहेरच्या मोठ्या दारापाशी आले. दार नुसतेच लोटलेले होते. जणू एवढ्यातच कोणीतरी घाईघाईने बाहेर गेले होते. आप्पा, जरा इथेच थांब हं, समर्थ म्हणाले आणि पुढे गेले. त्यांनी दार उघडले. काही क्षण ते उंबऱ्यावरच उभे राहिले आणि मग त्यांनी एक पाय सावकाश बाहेर टाकला. त्या मागोमाग दुसराही टाकला. ते बाहेर होते. या दाराबद्दलचा काहीतरी विशेष विचार आप्पाच्या मनात साकार होण्यासाठी धडपडत होता, पण तो स्पष्ट होत नव्हता. आप्पा, ये, पण अगदी सावकाश हं, समर्थ म्हणाले. तो पुढे गेला. दारापाशी थांबला. समर्थ त्याच्याकडे मोठ्या विचित्र, शंकाकुल आणि सहानुभूतीच्या नजरेने पाहत होते. आप्पा उंबऱ्यावर आला. एक पाऊल त्याने बाहेर टाकले किंवा टाकण्याचा प्रयत्न केला. दाराच्या चौकटीबाहेर पावलांचा अंश निघताच त्यातून तिखट सुरी चराचरा कापत गेल्यासारखी एक असह्य वेदना निघाली होती. त्याने पाय घाईने मागे घेतला. इतका वेळ खोल दडलेली स्मृती आता जागृत झाली होती. समर्थांनी हे द्वार भारलेले होते. त्याला या द्वारापाशी मज्जाव होत होता. याचा अर्थ तो आप्पा बदलला होता. या घटनेचा विषारी अर्थ मेंदूत भिनायला काही क्षण लागले. तोपर्यंत आप्पा वेड्यासारखा समर्थांकडे पाहत होता. समर्थांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येत नव्हते. तिथे दुःख होते, सहानुभूती होती. एखाद्या कॅमेऱ्याचे शटर गरकन फिरून बंद व्हावे तसा समोरचा देखावा एका लहान वर्तुळात एकत्रित होत होत नाहीसा झाला. आप्पाच्या मनाचा तोल अजून सावरला नव्हता. त्याला आणखी एक जबरदस्त धक्का बसला. त्याच्या मागे कोणीतरी हसत होते. घाणेरडे हास्य. हे तुझे समर्थ, मागून आवाज आला आणि आप्पा मागे वळला. अंगणाच्या पायऱ्यावर गंगाधरराव उभे होते. या क्षणापर्यंत ते इतके स्पष्ट कधीच दिसले नव्हते. त्यांच्या उभे राहण्यात एक रग होती. हातावर हात चोळले जात होते. शरीर निःशब्द हास्यात हिंदकळत होते. बारीक काळे डोळे चरबीच्या घड्यातून लुकलुकत बाहेर पाहत होते. आप्पाला हात लावू नका म्हणे. तो उपहासाने बोलत होता. तुझे संरक्षण करणार होते ना, मग तुला असं एकट्याला का त्या खोलीत सोडला? तू किती सहज फसलास. तुला त्यांनी आत्मसंरक्षणाचा कोणताही उपाय शिकवला नव्हता. किती सहज माझ्या स्वाधीन झालास. आणि आता पहा कसे घाईने निघून गेले. त्यांच्या एका शब्दावरही आप्पाचा विश्वास बसत नव्हता. यापैकी काहीही समर्थ करणे शक्यच नव्हते, किंवा केले असलेच तर त्यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. पण त्याला आता ती कारणे माहीत नव्हती, आणि होती ती सत्यस्थिती तर तो खासच नाकारू शकत नव्हता. त्यांच्याकडे पाहत तो नुसता उभा राहिला. गंगाधरराव पायऱ्या उतरून खाली अंगणात आले. त्याच्या पाशी आले. एक हात त्याच्या खांद्यावर टेकवीत ते म्हणाले, पण आप्पा, काही हरकत नाही. समर्थ गेले आहेत आणि त्यांच्याबरोबर बाहेरचे जग तू गमावले आहेस. पण त्या बदलात तुला नवीन काहीतरी मिळाले आहे. चल, तुझ्या नव्या जगाची तुला ओळख करून देतो. त्यांचे शब्द शक्य तर पूर्वीपेक्षाही जास्त निरर्थक होते. आप्पाला त्यांच्याबरोबर कोठे जायची इच्छा नव्हती, पण तरीही तो त्यांच्या मागोमाग चालला होता. एका कटू सत्याचा त्याला प्रथम क्षणीच परिचय झाला होता. तो स्वतःचा मालक नव्हता. त्याच्या इच्छा आणि इच्छांना इथे किंमत नव्हती. आता तू इथेच राहणार आहेस आप्पा. गंगाधरराव आपल्या साखरी, विषारी, छद्मी आवाजात बोलत होते. बाहेरचे कोणीही इथे तुला भेटायला येणार नाही. समर्थ तर नाहीच नाही. पण तुला इथे एकटे एकटे वाटणार नाही. तुझ्या सोबतीला अनेक जण इथे आहेत. आप्पा चालत होता. नजर आसपास फिरत होती. समर्थांबरोबर आलो ते घर हेच होते का, असा त्याला प्रश्न पडला होता. कारण आसपासचे सर्वच वेगळे दिसत होते. बदल कोठे झाला होता? आणि गंगाधरराव म्हणत होते ते अनेक जण कोण होते? एक शंका मनात येत होती. ते एका बंदिस्त जागेत पोहोचले. गंगाधरराव थांबले. त्यांची पाठ आप्पाकडे होती. ते विलक्षण स्तब्ध झाले होते.
मग ते सावकाश त्याच्याकडे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही ते जहरी हास्य होते. एक हात वर करीत ते म्हणाले, आप्पा, हे पहा तुझे सोबती. एकामागून एक पसरट आकृत्या त्याच्या समोरून सरकत होत्या. त्यातली एक त्याने ताबडतोब ओळखली, जयंता. दुसरी एक स्त्री वर्णनावरून ओळखीची वाटली, शांतामामी. पण बाकीचे अनोळखे होते. त्यांचे चेहरे मोहरे पुसट झाले होते. कागदावरचे चित्र पुसले जाऊन तिथे नुसता पुठ्ठाच राहावा तसे ते कोरे वाटत होते. कोरे, बसके, सरकत्या आकार, याच का त्या कमलला दिसलेल्या सावल्या? तुझे ते समर्थ आणि दारावर त्यांनी घातलेली मर्यादा, मला सगळे काही माहीत आहे. पण त्याची काही आवश्यकता नाही. ही जागाच वेगळी आहे. आप्पा, प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा माझ्या परवानगीखेरीज आत येणार नाही. तू आता सर्व काही प्रत्यक्ष पाहशीलच. तुझ्या अनिच्छेचा, रागाचा काहीही उपयोग नाही. सर्वजणच आधी अशी धुसफूस करतात, पण मग सरळ वठणीवर येतात. दोऱ्यावर टांगलेल्या कागदी पताका फडफडाव्यात तशा त्या पापुद्राच्या आकृत्या फडफडल्या. आप्पा, पहा त्यांच्याकडे. मग सगळी रग जिरते, मनाचा विरोध विरघळतो, विरोधाचे पीळ उलगडतात व राग ओसरतो. द्वेष धुतला जातो, आठवणी पुसल्या जातात, स्वभावाची विस्मृती होते. मागे राहते एक सावली, एक हत्यार. गंगाधरराव विलक्षण गर्वाने, आत्मविश्वासाने बोलत होते. समोरचा सर्वच प्रकार अतिभीषण होता. पण आप्पाच्या मनाला भीतीची खरी आच जाणवत नव्हती. अजून तरी नव्हती. समर्थांवर विसंबून राहण्याची सवय जन्मभराची होती. त्यांच्यावरचा विश्वास अचल होता. ते कधी काळी आपल्याला संकटात सोडून जातील यावर त्याचा स्वप्नातही विश्वास बसला नसता. या स्निग्ध स्नेहभावनेच्या स्पर्शामुळेच मनाला भीतीच्या अंमलाचा स्पर्श होत नव्हता. कदाचित गंगाधर रावांनाही त्याच्या मनाची अलिप्तता जाणवली असावी, कारण ते पुन्हा बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाला रागाची धार आली होती. आप्पा, मी काय बोलत आहे इकडे तुझे लक्ष दिसत नाही. तुझ्या त्या समर्थांची वाट पाहत असलास तर त्यांना विसर. तू कुठे आहेस हे कोणाला माहीत नाही. माहीत पडूनही उपयोग होणार नाही, कारण या अवकाशाचा स्वामी मी आहे. इथे माझीच एकट्याची हुकमत चालते. किती अविचारी शब्द. एक आवाज आला. समर्थांचा आवाज, आणि आप्पाला वाटले आपल्याला याचे खरे आश्चर्य वाटतच नाही, कारण याचीही आपण अपेक्षा केली होती. या जागेत प्रवेश करणे, त्यातल्या त्यात तिथला भयानक धोका संपूर्ण माहीत असताना तो पत्कारणे, ही किती कठीण गोष्ट होती हे आप्पा जाणत होता. पण समर्थांनी ती केली तर त्यात विलक्षण काही वाटत नव्हते, कारण ते समर्थ होते. एकमेवाद्वितीय. गंगाधररावांची प्रतिक्रिया निदान ज्या पातळीवरती आप्पाला जाणवली, अनेक पातळ्या असल्या पाहिजेत असे त्याला वाटले, त्यावर तरी त्यांना साजेशी होती. त्यांच्या क्रूर चेहऱ्यावरचे हास्य आणखीनच स्पष्ट झाले. मला वाटलेच होते तुम्ही याल समर्थ, कारण ती अवघड वाटणारी वाट मी तुमच्यासाठीच मोकळी ठेवली होती. आणि ती वाट पाहिली तेव्हाच मला तुमच्या हेतूचा संशय आला गंगाधरराव. मी तुम्हाला गंगाधररावच म्हणतो. खरे नाव मला माहीत आहे, पण माझीही जीभ ते नाव उच्चारायला असमर्थ आहे. आता प्रथमच आप्पा सभोवती नीट पाहू शकला. खोल्यात घराचे विभाजन करणाऱ्या भिंती अदृश्य झाल्या होत्या. एका अनियमित रेषेने वेढलेली अशी ती एक जागा होती. ही त्या घराची सध्याची किंवा मूळ वास्तूच्या बाहेरची सीमा असावी. त्यातल्या खोल्या, भिंती, मजले, जिने, दरवाजे हे सर्व माणसाच्या सोयीसाठी होते. गंगाधररावांना त्यांची जरुरी नव्हती आणि अडथळाही होत नव्हता. या वास्तूत त्यांचा अमर्याद संचार होता आणि आता आप्पालाही त्यांनी आपल्याबरोबर याच मूळ स्थितीत आणले होते. घराखाली एखादे तळघर, कोठीघर असावे तशी ही साठ्यांची जागा होती, मात्र ती घराखाली नव्हती. त्याच जागी पण एका वेगळ्या पातळीवर होती. समर्थ त्यांच्यासाठी या पातळीवर उतरले होते. त्याला माहीत होते की यातले काही भाग आपल्याला कधीच समजणार नाहीत, पण एक अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट होती.
गंगाधरराव त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या अंमलाखाली आणू शकले नव्हते. मनातले विचार, तर्क, आठवणी हे सर्व त्यांच्या आवाक्या बाहेरचे राहिले होते. जणू त्याच्या मनावर असा काही एक ताण होता की त्यामुळे त्याच्या नकळत त्याचे आपोआप संरक्षण होत होते. कदाचित समर्थांना याची कल्पनाही असेल. त्याही पुढे त्याचे विचार गेले. आपल्यात झालेला बदल त्यांना अपेक्षितही असेल. त्यांनी दारातून सांभाळून यायला का सांगितले? आत्ताही त्यांची त्याच्यापासून काहीतरी अपेक्षा असेल. ज्ञानाने उद्दीपित झालेल्या नजरेने त्याने आसपासचा शोध घेतला. समर्थ त्याला आता दिसले. त्याला विलक्षण धक्का बसला. स्वतःत बदल झाला आहे हे माहीत असूनही सवयीने बाकीचे सर्व पूर्वस्थितीतच दिसेल अशी अपेक्षा होती. जिथून समर्थांचा आवाज येत होता ही देखील शारीरिक प्रतिक्रिया नसून मानसिक असावी असे त्याला आता वाटू लागले. तिथे एक सोनेरी फुली दिसत होती. हे प्रत्यक्ष स्वरूप नसून केवळ एक सांकेतात्मक आकार आहे हे त्याला समजत होते. मात्र या बाह्य रूपामागील सत्यस्थिती जाण्याइतकी त्याची बुद्धी तीक्ष्ण नव्हती किंवा प्रगल्भ नव्हती. याच परिमाणाने जिथे गंगाधरराव होते त्या ठिकाणी एक गडद काळा डाग दिसत होता. हाही मनाचा एक संकेतच होता आणि निदान या खेपेस तरी वस्तुस्थिती आपल्या जाणीवे पलीकडे आहे याचे आप्पाला समाधान वाटले. कारण गंगाधररावांचे खरे स्वरूप पाहण्याची वा जाणण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. ते अभद्र दर्शन आपल्या सहनशक्ती पलीकडचे ठरेल अशी त्याला भीती वाटत होती. गंगाधरराव, समर्थ म्हणाले, आप्पाला असा असुरक्षित अवस्थेत मी कधी सोडून जाईन का? त्याच्यावर झडप घालताना तुम्ही सारासार विचार विसरलात. त्याला धक्का लावू नका मी तुम्हाला बजावले असताना तो इतका सहज हातात कसा येतो हा विचार तुम्हाला सुचला नाही. पण त्यातही काही आश्चर्य नाही. शेवटी तुमची पातळी पशुचीच आहे. समोर गळ दिसला की मासा त्याला लटकतो. गळामागे दोरी असेल, गळाचा आकडा घशात रुतून बसेल हा विचार त्याला कसा सुचणार? आप्पाला तुम्ही स्वतःच सामावून घेतलेत तेव्हा तुमचा नाश अटळ झाला. कारण त्याच्या रूपाने तुम्ही अंतरंगात एक आकडा घेत होतात. आता हे सांगायला हरकत नाही कारण आता तुम्ही काहीच करू शकणार नाही. जी काही धडपड असेल ती नाशाच्या घटकेची धडपड ठरणार आहे. स्वतःच्या सामर्थ्याच्या घमेंडीत प्रतिपक्षाला कमी लेखण्याची चूक कधीही करू नये. समर्थांच्या शब्दात सत्य असले पाहिजे. कारण गळाला लागलेला मासा प्राण वाचविण्यासाठी जशी उसळी मारतो त्याच प्रकारची गंगाधररावांची हालचाल होती. आप्पाच्या आसपासचा अवकाश अक्षरशः घुसळून निघाला. त्या मानसिक कोलाहलात त्याच्या मनातले सर्व संदर्भ मुळासकट उमटले गेले, अस्ताव्यस्त फेकले गेले. पण त्या सर्वातूनही समर्थांचा आवाज येतच होता. आता धडपडीचा काही उपयोग नाही. माझ्यासारखा कोणीतरी तुम्हाला आज ना उद्या भेटणारच होता. आप्पाला अशी शंका आली की हे शब्द केवळ गंगाधररावांकरिताच नाहीत, आपल्याहीसाठी आहेत. या उलथापालथीत आपली दिशा हरवू नये म्हणून समर्थ हा आवाजाचा धागा आपल्या दिशेने फेकीत आहेत. शेवटी तो त्या आवाजाच्या दिशेने कणाकणांनी सरकत गेला. डोंगराच्या कपारीपाशी वादळापासून जरासे संरक्षण असावे तसे त्या सोनेरी फुलीपाशी या कोलाहलातून काही प्रमाणात संरक्षण होते. आप्पा, माझ्या मागून ये. समर्थांचा आवाज आला आणि ती सोनेरी फुली सरकायला लागली. एखाद्या भूकंपात सापडल्यासारखी ती सर्व वास्तू पायापासून हादरत होती. जखमेने घायाळ आणि पिसाट झालेल्या हिंस्र पशुसारखी ही धडपड होती. आणि मग आप्पाला समर्थांचे एक वाक्य आठवले. या वास्तूचा कण आणि कण त्यांनी व्यापला आहे. या भिंतींना कान आहेत, डोळे आहेत, पंजा आहेत, दातही आहेत. घरासारख्या निरुपद्रवी भासणाऱ्या आकारात साकारलेली ती दुष्ट प्रेरणा शेवटी नाश पावत होती. समर्थांच्या मार्गदर्शनाखेरीज आप्पाला त्या कोसळणाऱ्या व्यूहातून बाहेर पडताच आले नसते. आसपास पहा आप्पा, पण सांभाळूनच. आसपास अंधुकसे आकार घेऊ लागल्या होत्या, पण त्या आता रिकाम्या नव्हत्या. बिनचेहऱ्याचे धुसर आकार त्यांच्यात वावरत होते. वास्तविक ही बाहेरची सरळ वाट नव्हती. पण आप्पाला असा संशय आला की समर्थांची सोनेरी फुली या घराच्या कानाकोपऱ्यातून मुद्दाम फिरत आहे. वर्षानुवर्षे बंदिवान होऊन दगडामातीत चिणले गेलेले ते असंख्य दुर्दैवी आत्मे आता त्यांच्या दास्यत्वातून मुक्त होत होते आणि त्या कोसळणाऱ्या घरातून निघून जात होते. अस्थि, मांस, त्वचा, झडून गेलेल्या मुक्या,
आंधळ्या सावल्या, त्या पशु शरीरात रुतलेला हा सोनेरी फास त्याचे सर्व अंतरंग ढवळून काढीत होता. विषारी तंतू तुटत होते, त्या जाळ्यात फसलेले मुक्त होत होते. शरीरात अप्पाला एक प्रकारचा जडपणा जाणवायला लागला. भिंती आणि दारे अधिक स्पष्ट होऊ लागली. घराला ओळखीचा आकार यायला लागला. रोजच्या अवस्थेतले हे संक्रमण त्याला जाणवले. त्याच प्रमाणात समोरची सोनेरी फुली अंधुक होऊ लागली होती. चर्मचक्षुंना ती संपूर्ण अदृश्य होईल असे अप्पाला वाटत होते. अप्पा, समर्थांचा आवाज आता क्षीण झाला होता. त्या हिरव्या खोलीत जयंत आहे. त्याला घेऊन बाहेर ये, मी तिथेच आहे. आता अप्पाला त्या घरातले मार्ग दिसू शकत होते. हिरव्या खोलीचे दार किलकिले होते. ते ढकलताना मनात क्षण मात्र भीती आलीच, पण त्याने ते दार ढकलले. आत दिवा जळत होता, पण खोली पूर्वीसारखी दिसत नव्हती. तिच्यात पूर्वी जो एक रसरसता जिवंतपणा होता तो आता गेला होता. खोलीला मृत्यूची छाया आली होती. ती जीर्णशीर्ण दिसत होती. त्या दिवाणवर जयंता वेड्यावाकड्या अवस्थेत पडला होता. आप्पा त्याला जागे करायच्या भानगडीत पडला नाही. काही तासापूर्वीच जयंता आप्पाला बोजड, स्थूल दिसला होता, पण आता त्याच्यात एक चमत्कारिक, अविश्वसनीय बदल झाला होता. त्याचे सर्व शरीर सुरकुतल्यासारखे वाटत होते. एकेकाळी माजून सुस्तावलेल्या त्या शरीरातून जणू काहीतरी आता निघून गेले होते. आप्पाने हे विचार तत्क्षणी थांबवले. ती दिशा भयंकर होती. जयंताला तो सहज उचलू शकला. घरातली वादळी उलथापालथ जरा मंदावली होती, पण सर्वत्र भरून राहिलेल्या त्या खुणशी अस्तित्वाचा दाहक स्पर्श मनाला होतच होता. एका अखेरच्या धावासाठी जणू काही ते घर श्वास रोखून उभे होते. पण त्याचाही विचार नको. समर्थांची आज्ञा पाळायला हवी. मोठ्या दारापाशी मात्र आप्पा अडखळला. त्याच्या ते भीषण परिवर्तन झाल्यावर त्याला समर्थांच्या त्या रेषेचा एक स्पर्श झाला होता, पण तेवढ्या स्पर्शाच्या वेदनेने त्याचा जीव कळवळला होता. अजून त्याच्यात जर तो अंश असेल तर? वेळ महत्वाचा होता आणि वेळ चालला होता. मग आतून एक विचार आला. समर्थांवरची निष्ठाही तितकीच महत्वाची होती. सर्व विचार करूनच त्यांनी ते सांगितलेले असणार. एक मोठा श्वास घेऊन आप्पाने दाराबाहेर पाऊल टाकले आणि काहीही झाले नाही. रात्र उलटत आली होती, पण कोणत्या दिवसाची हे मात्र आप्पाला माहीत नव्हते. रस्ता निर्जन होता. आप्पाची नजर इकडे तिकडे फिरताच वृक्षाखाली बसलेले समर्थ त्याला दिसले. जयंताला सावरीत तो त्यांच्यापाशी पोहोचला. त्यांची तटस्थता काही वेगळीच होती. तिचा भंग करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. समर्थांचे शरीर जरा कंप पावले. त्यांचे डोळे उघडले. आप्पा, ते सावकाश म्हणाले. आणि जयंता सुद्धा. छान. ते एक साधे विधान होते. समर्थांनी परत डोळे मिटले. आप्पा तिथेच काही न बोलता उभा राहिला. एकाकी समर्थांचे डोळे खाडकन उघडले. ते उभे राहिले. आप्पा, जयंताकडे पहा. आता मलाच जायला हवे. कोठे हे विचारायची जरूरच नव्हती. त्या घराच्या दारातून अंधुकसर प्रकाश बाहेर ओसंडत होता. त्या चौकोनावर काही क्षण समर्थांची उंच आकृती उमटली आणि गडप झाली. आत गंगाधर राव होते, किंवा त्या नावाने वावरणारी शक्ती होती. ती आता चवताळली होती, क्षुब्ध झाली होती. तिथे आता समर्थ गेले होते. पुढचा संघर्ष आप्पा केवळ कल्पनेतच आणू शकत होता. समर्थांच्या चढाईची चढती श्रेणी त्याला समजली होती. आधी त्यांनी जयंत आणि गंगाधरराव यांची फारकत केली होती. मग आप्पाचा उपयोग करून त्या घराच्या अगदी अंतरंगात प्रवेश मिळवला होता आणि ती अभेद्य तटबंदी फोडली होती. गंगाधररावांनी आजवर राबवलेल्या गुलामांचा फौजफाटा स्वतंत्र होऊन 10 दिशांना पांगला होता. त्यासाठीच समर्थांनी दारावरचे बंधन खाली घेतले असावे, नाहीतर सर्वजण आतच कोंडले गेले असते. आणि आता ते प्रत्यक्ष आत गेले होते. घरातून बाहेर येणाऱ्या प्रकाशात बदल झाला. त्यात एक नवी लालसर पिवळट झाक दिसायला लागली. वरच्या मजल्यावरच्या खिडक्यातूनही प्रकाशाच्या पिवळ्या हलत्या ज्योती दिसायला लागल्या. पण हा प्रकाश स्थिर नव्हता, चंचल होता आणि तो पसरत होता. काही क्षणातच आप्पाला त्याचा अर्थ समजला. त्या घराला आगच लागली होती. 1-2 मिनिटातच त्या अग्नीचा सहस्त्र मुखांचा राक्षस झाला. वरच्या आणि खालच्या
सर्व खिडक्यातून अग्नीच्या वळवळत्या जिवा बाहेर डोकावायला लागल्या. अग्नीचे ते रौद्र स्वरूप पाहण्यात आप्पा इतका मग्न झाला होता की समर्थ त्याच्या शेजारी केव्हा येऊन उभे राहिले हे त्याला समजलेच नाही. त्यांचा शेवट झाला. आप्पाने विचारले, तसे वाटते खरे? समर्थ म्हणाले. ते दोघे समोर पाहत होते. अग्नीचा स्पर्श घराला अनेक ठिकाणी झाला असला पाहिजे. खालपासून वरपर्यंत ते घर एखाद्या मशालीसारखे धगधगत होते. आसपासच्या लोकांना जाग येऊन 4 माणसे जमून मग उपाययोजना व्हायला कितीतरी वेळ लागला आणि त्या धांदलीत समर्थ आणि आप्पा यांना जे दिसले ते कोणालाच दिसले नाही. घराचा एक एक भाग जसा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडत चालला तशी त्या त्या ठिकाणी एक जराशी विसंगत हालचाल दिसली होती. काही काही पेटत्या वस्तू घराच्या या खांडावरून त्या खांडावर उड्या मारताना दिसल्या होत्या. काही क्षीण किंचाळ्याही कानावर ऐकू आल्या होत्या. पण त्या भडकलेल्या सर्वग्राही अग्नीपासून सुटका नव्हती. शेवटी या धडपडणाऱ्या वस्तू आपल्या ज्वालांच्या पंखावर फडफडत खालच्या धगधगत्या भट्टीत कोसळल्या होत्या. आणि अगदी शेवटच्या क्षणी सर्व घर अग्नीने वेढल्यावर एक प्रचंड राक्षसी आकार त्या तेजाच्या रिंगणात काही काळ धडपड करीत होता. त्याच्या बाह्यरेषा वितळत होत्या, पुन्हा कठीण होत होत्या. त्याचा आवाज खरजातला होता. पायाखालची जमीन हादरवीत होता. त्यात भीतीचा लवलेशही नव्हता. होता तो फक्त एक अमानुष संताप. घरा एवढा ताडा माडासारखा उंच अग्नीशी प्राणपणाने झुंज देत होता. पण अग्नी फार पुरातन आहे. यापेक्षाही कितीतरी अपवित्र वस्तूंची त्याने राख राख केली आहे. अग्नीने आपल्या मुलायम सोनेरी पंखांनी त्याला शेवटी वेढले. तो आकार घड्या घड्याने खाली आला. शेवटच्या क्षणापर्यंत जणू काही त्याच्यामुळेच त्या घराला उभारी मिळत होती. तो अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडताच आधाराचा खांब कोसळल्यासारखे ते घर धडधडत खाली आले. ठिणग्यांचा उंचच्या उंच गदारोळ काळ्या अवकाशावर सोनेरी वेलबुट्टी काढीत उधळला. अप्पा, चल, आपले इथले काम झाले आहे, समर्थ म्हणाले. आप्पाने जयंताला कसे तरी गाडीपर्यंत आणले आणि मागच्या सीटवर झोपवले. समर्थांकडे त्याचे लक्षच नव्हते. मागाहून त्याला आपली चूक समजली. त्यांच्या शक्तीवर सर्वांचा इतका अंधविश्वास होता की त्यांना कधी काळी ताण असह्य होईल, त्यांच्या शक्तीचीही मर्यादा ओलांडली जाईल ही कल्पनाच कोणाच्या मनात शिवत नसावी. समर्थांचा विचार साधा मानव असा कोणी करीतच नसावा. असामान्यत्वाबरोबर आलेला हा एक शापच. ते गाडीच्या दाराला टेकून उभे होते. हाताच्या घडीवर डोके टेकवलेले होते. त्यांची ती अवस्था पाहताच आप्पाला एकदम धक्का बसला. तो घाईने त्यांच्याजवळ आला. त्यांचे डोळे मिटलेले होते. समर्थ, त्यांच्या खांद्याला हलकासा स्पर्श करीत तो म्हणाला. त्यांनी मान किंचित हलवली. डोळे उघडायचाही प्रयत्न केला असावा, पण पापण्यास वर उचलल्या जाईनात. असा एक क्षीण उद्गार काढून ते कोसळले. आप्पा आधारासाठी नसता तर ते रस्त्यावरच वेडेवाकडे कोसळले असते. आप्पाने त्यांना अतिशय हळुवारपणे गाडीत बसविले. त्यांच्या डोक्याखाली उशी सरकवली. पायावर गाडीतला रग पसरला. पण हे सर्व मागाहून होत आहे याची रुखरुख काही कमी होत नव्हती. त्याला सारखे वाटत होते की आपण त्यांच्या चेहऱ्याकडे एक जरी नजर टाकली असती तरी आपल्याला समजले असते की सर्व शक्तीचा रास झाल्यावरही केवळ मानसिक इच्छाशक्तीने त्यांनी स्वतःला सावरले होते. गाडी परतीचा मार्ग सावकाश क्रमित होती. मधून मधून आप्पाची नजर समर्थांकडे जात होती, पण ते त्याच अवस्थेत पडून होते. त्यांची एवढीशीही हालचाल होत नव्हती. या क्षणी किंवा इतर कोणत्याही क्षणी तो त्यांच्यासाठी काही करू शकत नव्हता. त्यांना विश्रांती मिळू देणे एवढेच त्याच्या हाती होते. बाकी सर्व निसर्ग करीत होता. कोठेतरी शक्तीचा एक अखंड झरा वाहत होता. समर्थांच्या रित्या झालेल्या शरीर पात्रात हा नव्या शक्तीचा लोट वाहत येत होता. पूर्वचक्राच्या प्रकरणात काही क्षणच आप्पाला या शक्तीच्या सुवर्ण कमलाचा रसरस्ता मध्ये दिसला होता आणि डोळे दिपून तो मागे सरला होता. हा त्याचा प्रांत नव्हता. त्यांना विश्रांती घेऊ दे, परत सामर्थ्यशाली होऊ दे. तो त्यांच्या शेजारी सतत असणार होता. बंगल्यावर येईपर्यंत दुपारचे 12 वाजले होते. आप्पाने दोघांना आत आणले. जयंताला उचलून समर्थांना हाताचा आधार देऊन ते काहीच बोलले नव्हते. आप्पांनी त्यांना त्यांच्या खोलीत झोपवले होते. बागेतली त्यांच्या आवडीची फुले बिछाण्या शेजारी ठेवली होती. 2 साध्या अगरबत्त्या लावल्या होत्या.
आणि तो बाहेर गेला होता. जयंताला त्याने एका गेस्ट रूममध्ये झोपवले होते. त्याची नाडी अतिशय मंद होती. हाकांना उत्तर येत नव्हते. शरीराची हालचाल होत नव्हती. ठेवावा तसा तो पडून राहत होता. त्यालाही मदतीची जरुरी होती. काही वेळ विचार करून अप्पाने अनंता आणि कमल यांना बंगल्यावर बोलावून घेतले. जयंता बंगल्यावर आहे हे कमलला माहीत नव्हते. त्याला पाहताच ती दारात हपकूनच उभी राहिली होती. समर्थही झोपलेले आहेत हे पाहताच कोणतेही प्रश्न न विचारण्याचा शहाणपणा तिने दाखवला होता आणि जयंताच्या शुश्रूषेचा पत्कर घेतला होता. ते 2 दिवस बंगला एखाद्या रुग्णालयासारखा वाटत होता. कोणाचेही आवाज चढत नव्हते. 4 महिन्यांच्या लहानशा मधुकरलाही जणू प्रसंगाची गंभीरता समजत होती. त्याचा आवाज एकदाही अप्पाच्या कानावर आला नाही. जेव्हा पाहावे तेव्हा तो छताकडे पाहत अगदी शांतपणे पडून राहिलेला दिसायचा. शेवटी अप्पाने न राहून कमलला विचारले, हा नेहमीच इतका शांत असतो का ग कमल? कमल जरा वेळ मधुकरकडे पाहून म्हणाली, तसा फार रडका नाही, पण एवढ्यात बारीक अगदी शहाण्यासारखा झालाय खरा. शहाण्यासारखा? अनंता मध्येच म्हणाला, बंगल्याच्या दारापाशी तुलाच मूर्ख ठरवायची वेळ आली होती ना? ए अनंता, का रे त्याला बोलतोस? पण झाले तरी काय? आप्पा म्हणाला. आप्पासाहेब, गाडी फाटकातून आत शिरायला लागली आणि त्याचवेळी या बेट्याने अशी उसळी मारली की वाटले आता गाडी बाहेरच पडणार आहे. काहीतरी चावले बिवले असेल रे, त्याची आई कमल म्हणाली. मधुकर छताकडे पाहून शांतपणे पडला होता. 3 दिवसांनी एका सकाळी समर्थ नेहमीसारखे हसत त्यांच्या खोलीबाहेर आले आणि बंगल्याचे वातावरण एका क्षणात बदलले. जयंताच्या खोलीच्या दारापाशीच समर्थ थांबले होते. त्यांना पाहताच कमल मधुकरला खाली ठेवून लगबगीने उठली होती. जयंत अजूनही एक प्रकारच्या कोमातच होता. समर्थ हसत म्हणाले, कमल, त्याला कशाला आत ठेवतेस? आणखी त्यालाही इकडे. आता जाऊन ती मधुकरला घेऊन बाहेर आली. समर्थांपुढे तिने त्याला धरले. ते जरा एका बाजूला सरकत म्हणाले, आधी याचे वडील काय म्हणतात ते पाहतो. हं, आलोच. अप्पाला खून करून त्यांनी त्याला खोलीत घेतले आणि मागोमाग दार लावून घेतले. त्यांचा चेहरा एकदम गंभीर झाला होता. अप्पा, कमल इथे केव्हा आली? समर्थ, आपण आलो त्याच दिवशी दुपारी 4च्या सुमारास. ती याच खोलीत झोपते? हो समर्थ. जयंताकडे पाहायला कोणीतरी हवेच होते ना? जयंताकडे पाहायला? त्यांचा चेहरा आणखीच कठीण झाला. मधुकरही तिच्या बरोबरच असेल, नाही? हो समर्थ. आप्पा जरा गडबडला. काही चुकले का समर्थ? तुला कशी कल्पना असणार आप्पा? ते हलकेच म्हणाले. कॉटपाशी जाऊन ते जयंतकडे बारकाईने पाहत होते. त्यांनी त्याच्या मानेला स्पर्श केला. डोळ्याच्या पापण्या वर उचलून पाहिल्या. त्याची नाडी काही वेळ हाताने पाहिली. खरे म्हणजे जयंता 1-2 दिवसातच भानावर यायला हवा होता, ते म्हणाले. आणि तो एकटा असता तर तसा आलाही असता. पण समर्थ, तो तर एकटाच होता की, आप्पा नवलाने म्हणाला. आप्पा, तू मधुकरला विसरतोस, ते चमत्कारिक आवाजात म्हणाले. मधुकर? आप्पा विस्मयाने म्हणाला. केवळ 4 महिन्यांचा मुलगा? हो आप्पा, केवळ 4 महिन्यांचा मुलगा. समर्थ त्याच शब्दांवर वेगळा जोर देऊन बोलत होते. पण त्याची उत्पत्ती कशापासून झाली आहे हे विसरलास का? त्याचा वंश कोणता आहे हे विसरलास का? समर्थ, आप्पा एवढेच बोलू शकला. कल्पना भयंकर वाटते, नाही? पण ती आपल्याला, त्यांना नाही. आपण लहान अर्भकाला अजान, निष्पाप, देवाघरचे फूल समजतो. पण ही मानवी मूल्य आहेत, त्यांच्या दृष्टीने निरर्थक. त्यांना एक हत्यार हवे असते, मानवात संशय न येता वावरू शकणारे, मिसळू शकणारे. मग मूल ते मूल, कधी काळी तो मोठा होईलच ना. त्यांना वेळ भरपूर आहे आप्पा. आप्पा धक्क्याने केवळ निःशब्द झाला होता. तो इथे खोलीत असताना जयंत सुधारणार तरी कसा? आप्पा, तिकडचे घर आपण जाळून भस्मसात केले आहे.
जयंताला त्याच्यापासून विलग केला आहे, तेव्हा आता उरला फक्त मधुकर. त्याचा उरलेला सर्व अर्क त्याच्यात एकटवला आहे. अगदी सुरुवातीसच मी म्हणालो होतो, मधुकरलाही तपासावे लागणार आहे, आठवते? ते काही वेळ विचार करीत गप्प बसले. मधुकरच्या वागण्यात तुला काही विशेष दिसले? त्याच्या वयाला न शोभण्यासारखे? समर्थ, तो अजिबात रडत नाही. सारखा छताकडे पाहत पडलेला असतो. यात काही विशेष आहे का? तुमचे संभाषण ऐकतो का? तुमच्या हालचाली पाहत असतो? समर्थ, अप्पाने ओठावरचे शब्द प्रयासाने आवरले. सॉरी अप्पा, हे काम काही वेळा फार कठीण असते खरे, पण तरी ते करायलाच हवे. आणखी काही? अप्पाचा चेहरा गोरा मोरा झाला होता. समर्थांच्या शब्दांनी आपल्यावर इतका परिणाम होईल यावर त्याचा विश्वास बसला नसता. पण त्यांची ही कल्पनाच शरीराचा थरकाप करणारी होती. त्याने स्वतःला कसे तरी सावरले. हो समर्थ, अनंताने एक गोष्ट सांगितली, त्याचा याच्याशी संबंध आहे का नाही माहीत नाही. कमल, मधुकर आणि अनंता गाडीतून येत होते. बंगल्याच्या फाटकापाशीच मधुकरने एकदम मोठी उसळी मारली. कमलने धरले नसते तर तो गाडी बाहेरच गेला असता. समर्थ एकदम स्तब्ध झाले होते. आणखी काय पुरावा हवा? ते शेवटी म्हणाले. त्याला या बंगल्यात यायचे नव्हते. त्याला सर्व काही माहीत आहे. मग खांदे उडवून ते एकदम तत्पर झाले. ठीक आहे, एकच आशा आहे, मानवी शरीराच्या मर्यादा तो ओलांडू शकणार नाही. मधुकर 4च महिन्यांचा आहे हे आपले सुदैव. आता या खोलीत त्याला आणायचा नाही. त्याला संसर्गाचा त्रास होण्याची भीती आहे असे कमलला सांगू हवे तर. आता मी जयंताकडे पाहतो. तू बाहेर गेलास तरी चालेल. मन भरकटत असतानाच अप्पा कसा तरी बाहेर पडला. जयंतात त्यानंतर झटपट सुधारणा झाली. मधुकर रात्रीच्या वेळी काय करू शकत होता याचा खुलासा अप्पाने समर्थांपाशी मागितला नाही. मनाच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा होत्याच. एक सूचक संभाषण त्याच्या कानावर आले तेवढे पुरेसे होते. रात्री तो जागवायचा का ग? समर्थ कमलला विचारित होते. नाही, पण तासच्या तास जागा मात्र असायचा. आता इन्फेक्शनची भीती नाही, पण मधल्या 2-3 दिवसात त्याला जयंताच्या फार जवळ नेला नाहीस ना? कडेवर घेऊन 1-2दा त्यांच्या कॉट शेजारी गेले होते, पण त्याच्यापाशी झोपवला वगैरे नाहीस ना? नाही. एकदा कडेवर घेऊन कॉट शेजारी उभी असताना मला चक्कर आल्यासारखी वाटली, पण मधुकरला काही व्हायला नको म्हणून घाईने माझ्या कॉटकडे वळले. तोही त्या अचानक हालचाली घाबरला असावा. कशावरून? अप्पाने श्वास रोखून धरला होता. त्याचे दात आणि नखे मला एकदम टोचली. असे? आता मात्र त्याला दूर ठेव हं. तुम्ही म्हणाल तसे समर्थ. जयंता त्यांच्यात बाहेर येऊन बसायला लागला. समर्थ जणू याचीच वाट पाहत होते. त्या संध्याकाळी त्यांनी सर्वांना बागेत बोलावले. कमल मधुकरला उचलायला लागली तसे ते तिला म्हणाले, कमल, त्याला आणू नकोस बाहेर वाऱ्यात. हिंडत हिंडत सर्वजण बंगल्यापासून बरेच दूर गेले. तिथल्या एका दगडी बाकावर समर्थांनी सर्वांना बसवून घेतले. कमल आणि अनंता ते बोलू लागले, मी तुमच्याजवळ आता एका जरा चमत्कारिक प्रकाराची चर्चा करणार आहे. जयंताला सांगायची जरुरीच नाही. त्याला सर्व माहिती आहे. आप्पालाही बरीचशी कल्पना आहे. पण तुमचा दोघांचा मात्र यावर आधी विश्वासच बसणार नाही. तुम्हाला फार मोठा धक्का बसेल, पण ते सर्व सहन करायलाच हवे. मी बोलत आहे ते स्वतःची पूर्ण खात्री झाल्यावर मगच बोलत आहे. तेव्हा ऐका. गंगाधरराव गेले असले तरी त्यांचे प्रकरण पूर्ण मिटलेले नाही. त्यांचा वारसा जयंतात आणि त्याच्यातून छोट्या मधुकरमध्ये आलेला आहे. जयंताची आता काळजी करायचे कारण नाही, कारण तो त्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडला आहे. पण मधुकर, त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. अनंत भयचकित डोळ्यांनी समर्थांकडे पाहत होता. कमलने हात एकदम तोंडावर ठेवला होता. जागच्या जागीच ती खचली होती. मी सांगतो ते सर्व सत्य आहे. त्यात काडीचीही अतिशयोक्ती नाही आणि त्यावर ताबडतोब इलाज व्हायलाच हवा. बंगल्याच्या बाजूकडून एका लहान मुलाच्या कर्कश रडण्याचा आवाज सर्वांच्या कानावर आला.
कमल ताडदिशी उठून उभी राहिली. कमल, थांब, समर्थ म्हणाले. आता तो कसा रडायला लागला? त्याची भुकेची वेळ आहे का? नाही, ती त्यांच्याकडे अनिश्चित नजरेने पाहत म्हणाली. मग तू आता तिकडे जाऊ नकोस. पण तो रडतोय ना समर्थ, ती गोंधळून म्हणाली. ते मी पाहतो. जयंता आणि तू दोघे इथेच बसा. पुढचा काही भाग तुमच्या नजरे आडत झालेला बरा. मधुकरची अजिबात काळजी करू नका. त्याचा रडण्या ओरडण्याचा कसलाही आवाज झाला तरी इथून हलू नका, समजले? हो, कमल म्हणाली. जयंता अजून सुस्त अवस्थेतच होता. त्याचे शरीर दुर्बल झाले होते, डोळे निस्तेज झाले होते, हालचालीत कोणताही उत्साह नव्हता. त्याने बसल्या जागेवरूनच मान हलवली. समर्थ, अप्पा आणि अनंता बंगल्याकडे निघाले. मधुकर अगदी टाहो फोडून रडत होता. नवल नाही. कमलच्या मातृहृदयाने तिकडे धाव घेतली होती. पण आप्पाच्या मनात मात्र परस्पर विरुद्ध विचार येत होते. समर्थ म्हणत असतील ते जर खरे असेल आणि आजवर त्यांचे शब्द कधी खोटे ठरले होते, आकांड तांडवाला एक वेगळाच अर्थ येत होता. पण तो केवळ 4 महिन्यांचा, हा विचार काही केला दूर होत नव्हता. त्या तिघांनी दारातून आत प्रवेश केला आणि त्या क्षणी रडण्याचा आवाज एकदम थांबला. ज्या खोलीत मधुकरला ठेवला होता त्या खोलीकडे ते निघाले. दारापाशीच समर्थांनी त्यांना थांबवले. मधुकर दारापासून 2-3 पावलांवर होता. नुसताच गार फरशीवर लोळत होता. गप्प बसून वर पाहत होता. त्याला कोठे ठेवला होता आठवते? समर्थ म्हणाले. पण त्यांच्या प्रश्नाची जरुरीच नव्हती. दारापासून 15 फूट लांब खिडकीजवळच्या लहानशा गादीवर कमलने त्याला ठेवल्याची आठवण आप्पाच्या मनात अगदी पक्की होती. म्हणजे तिथून लोळत लोळत मधुकर इथपर्यंत आला होता आणि कमल एकटीच धावत धावत आत आली असती तर? त्याने समर्थांकडे पाहिले. त्यांनी मान हलवली. त्यांचा चेहरा एकदम कठीण झाला होता. ते म्हणाले, अनंता, त्याला उचल आणि माझ्या मागोमाग ये. आजवर अनेक विलक्षण कार्यासाठी वापरलेली ती खास खोली समर्थांनी पुन्हा एकदा सज्ज केली होती. मधला रंग गेला होता. खालच्या फरशीवर लाल पांढऱ्या रंगाची पंचकोनी आकृती होती. ठेव त्याला मध्ये, हाताने खूण करीत ते म्हणाले. आप्पा इतका अनुभवी असूनही त्याच्या मनात कालवाकालव होत होती. अनंता तर अगदी पोर होता. त्याला कशाचा अनुभव नव्हता आणि हा तर त्याचा सख्खा भाचा. त्याच्या विचारांची कल्पना करणे आप्पाला अशक्य झाले. पण अनंत धीराचा यात मात्र शंका नव्हती. दात ओठ आवळून तो समर्थांच्या शब्दाबर हुकूम वागत होता. मधुकरला त्याने पंचकोनात ठेवले. मधुकर आता रडत नव्हता. इतर हालचालही काही नव्हती. वास्तविक या वयाची मुले हातपाय सारखी हलवत असतात. आप्पाच्या मनात विचार आला. आता पहा हं, समर्थ म्हणाले आणि त्यांनी दुरूनच एक ताईत मधुकरच्या अंगावर टाकला. मधुकरचे हातपाय एकदम हलायला लागले. ती हालचाल नैसर्गिकच वाटत होती. पण ती थांबली तेव्हा ताईत त्याच्या शरीरापासून हातभर अंतरावर पडला होता. 2 वेळा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. मला वाटते एवढे पुरे आहे, समर्थ म्हणाले. आता त्यांनी खिडक्यांवरचे पडदे ओढले आणि खोलीतला दिवा लावला. त्या प्रकाशात त्यांच्या 5 खास मेणबत्त्या त्यांनी पंचकोनाच्या 5 कोनात उभ्या केल्या आणि शिलगावल्या. मग खोलीतला दिवा बंद केला. खोलीत अजिबात वारा नव्हता. 5 कोनात 5 ज्योती, पिवळट सोनेरी ज्योती संथपणे जळत होत्या. पंचकोनाच्या मध्यभागी मधुकर होता. तो लहान आहे. काही एका मर्यादेपलीकडे त्याचे शरीर आणि मेंदू जाऊच शकत नाही. म्हणून आपले काम सोपे झाले आहे, समर्थ म्हणाले. अर्थात ही जागाही मी तयार केलेली आहे. हेच काम गंगाधररावांच्या घरात करता आले नसते. पण हे आधी का नाही केलेत? पाने विचारले. त्याला आता इतरत्र कोठे जागा राहिली नाही. गंगाधरराव आणि त्यांची घडवलेली वास्तू, त्यांची जुनी पुराणी हस्तक्षरे, जयंता आता त्यांच्यापासून वेगळा झाला आहे. तेव्हा त्यांच्यातले जे काय उरले असेल त्याचा सर्व अर्क आता मधुकरमध्येच एकटवला आहे. मला हेच हवे होते. बोलता बोलता त्यांची तयारी चालली होती. आप्पाला एकदम फार फार पूर्वीची आठवण झाली. श्रीनिवास बिल्डिंगमधल्या त्या मुजुमदाराच्या केसमध्ये त्यांनी असले चांदीचे गज आणि घुंगरे वापरली होती. पुन्हा एकदा समर्थ त्या चकचकत्या कांड्या पंचकोनाच्या 5ही टोकांवर उभ्या करीत होते.
त्यांच्यावरती घुंगरे बसवताना त्यांचा किणकिण आवाज होत होता. सर्व योजना मनासारखी होताच समर्थ मागे सरले. पंचकोनात संथ प्रकाश होता, त्यात मधुकर होता. आता मी पंचकोन भरणार आहे, मधुकरकडे पहा आप्पा, समर्थ म्हणाले. आणि त्यांनी पंचकोनाच्या बाह्य रेषांवरून भस्म टाकायला सुरुवात केली. आप्पा मधुकरकडे पाहत होता. मधुकरचे हातपाय एकदम आखडल्यासारखे झाले. छतावरची त्याची नजर घसरली, ती समर्थांवर खिळली. आणि आता ती नजर एका अजान निष्पाप बालकाची नव्हती. त्या नजरेत मनस्वी संताप होता, क्रोध होता, सुडाची ज्योत होती. मधुकरचे ओठ हलत होते, पण त्यांच्यातून ब ब असा एवढाच आवाज येत होता. त्याचा चेहराही रक्तवर्णी निळसर झाला होता. लहानशा हातांच्या मुठी आवळल्या होत्या. एक अघोरी प्रेरणा आपल्या नीच हेतूसाठी ते दुर्बल शरीर वापरायचा प्रयत्न करीत होती. समर्थांचे काम पूर्ण झाले. पंचकोनातला प्रकाश कसल्या तरी धुराने अंधुकसर वाटायला लागला. आणि मग समर्थ बोलू लागले. त्यांचे शब्द अप्पाला अपरिचित होते, निरर्थक वाटत होते, पण उच्चार स्पष्ट होता. वाणी अस्खलित होती, शब्दांना विलक्षण धार होती. एक एक शब्द तीक्ष्ण शस्त्रासारखा पंचकोनात फेकला जात होता. मधुकरची सर्व हालचाल थांबली होती. शरीर ताठ झाले होते, पण खरा बदल चेहऱ्यात झाला होता. चेहऱ्याच्या निरागस रेषा पुसल्या गेल्या होत्या, किंवा त्या वितळून एका नव्या साच्यात ओतल्या गेल्या होत्या. चेहरा प्रौढ दिसत होता. त्यावर राक्षसी लालसा होती, मनस्वी अहंकार होता, असहाय्यतेची विलक्षण चीड होती. आप्पाला तो प्रकार असह्य होण्याची भीती वाटू लागली. अनंता तर गोठूनच गेला होता, पण दोघेही निश्चलपणे समोरचा प्रकार पाहत होते. समर्थांचा आवाज चढला, धार आणखी तीक्ष्ण झाली, पण त्या अघोरी अस्तित्वाची मधुकरच्या शरीरावरची पकड विलक्षण चिवट होती. क्षणभर तर त्या ताणाखाली मधुकरचे सर्व शरीरच वेडेवाकडे होऊन विद्रूप दिसायला लागले. आप्पाचा तर श्वासच छातीत अडकला, पण समर्थांच्या शब्दांची लय बिघडली नाही. पाषाणावर टाकीचे घाव लगातार पडावेत तसे त्यांचे शब्द आता आपटत होते. आणि शेवटी पाषाण दुभंगला. मधुकरच्या सर्व शरीरातून काळसर वाफेसारखा एक लोट निघाला. क्षणभर त्याच्या शरीरावर तरंगत राहिला आणि मग त्याचे भुसकट होऊन गेले. मधुकरचा चेहरा भयंकर दिसत होता. त्याच्या तोंडातून नाकावाटे कानावाटे एक चिवट काळसर द्राव बाहेर ठिपकत होता. समर्थ थांबले नाहीत. त्यांचा आवाज एक क्षणभरही थांबला नाही. तेच धारधार, आक्रमक, तडजोड न मानणारे शब्द. मधुकरच्या शरीरातून एकामागून एक पातळसर सावल्या बाहेर पडत होत्या. त्यांचा काळा भुगा होऊन तो पंचकोनात पडत होता. पत्त्याच्या डावातून पानामागून पान बाहेर निघावे तसे. आप्पाची वेळेची जाणीवच गेली होती. शरीर आधी अवघडले होते, मग दुखावले होते, आणि मग त्यातली संवेदनाच गेली होती. समोर होत असलेल्या भीषण प्रकाराने मेंदूही सुन्न होऊन गेला होता. अप्पा, समर्थांचा आवाज आला. अप्पा. आप्पाचे भान परत आले. जरा हालचाल करताच शरीरात एक वेदनेचा गदारोळ उठला आणि तो लटपटत खालीच बसला. मग त्याची नजर पंचकोनातल्या मधुकरकडे गेली. प्रकाश साफ झाला होता. हातातल्या एका चांदीच्या घुंगराशी मधुकर खेळत होता. ते खाली आपटत होता आणि निर्व्याज बोबड्या बोलांनी बडबडत होता. मधुकरला आता धोका नाही, एवढेच समर्थांनी कमलला सांगितले होते. तिला काही सांगू नको अशी अनंताला ताकीद देण्याची काही जरुरीच नव्हती. पण मधुकरचा विषय निघताच जयंता मात्र गोरामोरा होऊन मान वळवीत होता. जयंता, अनंता, कमल व मधुकर काही दिवस समर्थांकडे राहून मग अनंताकडे जाणार होते. सर्वांनाच, कदाचित समर्थांनाही आपापल्या परीने विश्रांतीची जरुरी होती. त्यासाठी बंगल्याचे मोकळे आणि पवित्र वातावरण, समर्थांचा शांत सहवास आणि आसपास दरवळणारा एक अनामिक गंध, हे सर्वच अगदी आदर्श होते. त्यांची जायची वेळ झाली तेव्हा सर्वजण दिवाणखान्यात जमले. जयंता, समर्थ म्हणाले, झाल्या गोष्टीचा अभ्यास करून त्यापासून योग्य तो धडा घेशील अशी मला आशा आहे. या गोष्टींच्या आठवणी तुझ्या मनातून कधीही जाणार नाहीत. शरीराने सुधारशील तसा मनानेही निग्रही होशील, पण आठवणींचा हा व्रण कायम राहीलच. त्याला निसटता स्पर्शसुद्धा सहन होणार नाही. तुला योग्य मार्गावर ठेवायला त्याचा अंकुशासारखा उपयोग होईल. पण आता सुखी हो. आणि कमलकडे वळून पुढे समर्थ म्हणाले,
तू फार फार सहन केलेस कमल, पण आता तुझ्या नशिबात सौख्य आहे आणि या अडचणीनंतर त्याची माधुरी शतपटीने वाढेल यात मला शंका नाही. तुला कधीही कसलीही अस्वस्थता वाटली तर तू बेलाशक माझ्याकडे ये, कसलाच संकोच करू नकोस. कमलसाठी समर्थांच्या शब्दात आणि नजरेत एक खास आपुलकी होती. मग त्यांनी मधुकरला हातात घेतले. तो समर्थांकडे पाहून तोंड केवढे रुंदावून हसत होता. आप्पा, वयाने लहान असण्याचा आणि आपली केस बनण्याचा याने उच्चांकच केला असेल, नाही? ते हसत म्हणाले. एकदा मी तुझ्या स्पर्शापासून मागे सरलो होतो, तुला आठवते का कमल? पण आता नाही. सुखी हो बाळ. आणि कमल, याच्या गळ्यातले लॉकेट कधीही काढू नकोस, बरे का? तुझ्याही श्रमांचे चीज झाले अनंता, ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. आणि याचे फळ मिळाल्याखेरीज राहणार नाही. पुन्हा पुन्हा मागे पाहत भरल्या डोळ्यांनी त्यांनी समर्थांचा निरोप घेतला. दिवाणखान्यात समर्थ आणि आप्पा दोघेच तेवढे राहिले. तुझे 1000 प्रश्न तयार असतील, नाही आप्पा? ते हसत म्हणाले. 1000 प्रश्नांचे राहू देत, पण समर्थ, त्या मधुकरचे तेवढे सांगा. समर्थ एकदम गंभीर झाले. केवळ तो वयाने लहान होता म्हणूनच मी यशस्वी झालो. त्याला बोलता येत असते तर त्याने कमल आणि जयंता यांना तेव्हाच ताब्यात घेतले असते. नुसते चालता येत असते तरी तो बंगल्यातून पसार झाला असता. तुला आश्चर्य वाटते? वाटेत भेटलेला कोणताही माणूस त्याच्या उपयोगी पडला असता. फक्त त्याच्या शरीराच्या मर्यादाच इतक्या अरुंद होत्या की तो काहीही करू शकला नाही. एका जिवंत सापळ्यात अडकून राहिला. ते जरा वेळ गप्प बसले. पण असे प्रकार फार फार क्वचित घडतात, ही समाधानाची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे एकांत आणि संधी मिळाल्याखेरीज त्यांच्यात एवढी शक्ती येत नाही. आणि तरीही त्यातला बराचसा भाग आपण त्या घरातच पकडून नाश केला होता. मधुकरचे शरीर हा त्यांना एकमेव आणि अखेरचा आसरा उरला होता. दिसायला मधुकर लहान होता, पण ते दृश्य शरीर म्हणजे त्यांच्या वारुळाचे आपल्या जगात दिसणारे केवळ मुख होते. त्यांचा विस्तार एका वेगळ्या मितीत खोलवर गेला होता आणि तिथे ते सर्वजण दडून बसले होते. मधुकर जसा जसा मोठा झाला असता तसे तसे ते प्रकट झाले असते आणि मग शेवटी गंगाधररावांसारखे विरळ, निर्द्रव्य, विस्तारित रूप त्यांना घेता आले असते. एकूण सारा प्रकारच मोठा तिरस्कारणीय होता. पण एक लक्षात ठेव, कोणता तरी असाधारण व्यक्तिमत्वाचा पुरुष यांच्या केंद्रस्थानी असतो आणि मग त्याच्या भोवती हे मोहळ जमते. माणसाचा स्वभाव किंवा घडण किंवा प्रवृत्तीच अशी आहे की तो काही एका पातळीच्या वर गेला की त्याच्यातली दुष्ट प्रवृत्ती मुळातच नाश पावतात. तेव्हा हा योग फारच क्वचित वेळा जमून येतो, हे आपले भाग्यच समजायला हवे. ते दोघे बंगल्याच्या फाटकापाशी उभे होते. संध्या समयाच्या आकाशावर सप्तरंगांची स्वेर उधळण झाली होती. त्यात आप्पाला भव्यतेचा, उदात्तेचा आणि एका सनातन पवित्र्याचा संकेत दिसत होता. तो समर्थांकडे पाहून हसला. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धरप यांची ही कथा होती कमल. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.